हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इझी एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मस्त असे कुरकुरीत डोसे बनवणार आहोत। अगदी सोपी रेसिपी, आपल्याला रात्रभरसुद्धा भिजवण्याची गरज नाही आहे। डाळ तांदूळ अगदी 4 ते 5 घंटे आपल्याला फक्त भिजवायचे। आता बघू शकता, आपण कृती बघूया। 1 वाटी तांदूळ घेतले, अर्धी वाटी मसुराची डाळ घेतली, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, अर्धी वाटी मुंगाची डाळ घेतली। अगदी पौष्टिक आणि अगदी प्रोटीनयुक्त असे छान आपण आज डोसे बनवणार आहोत। आता व्यवस्थित आपण ना 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत। स्वच्छ धुवून घेऊ आणि 4 तासासाठी आपण हे भिजत घालून घेणार आहोत। अगदी क्रिस्पी होतात, करायला झटपट आणि 2 मिनिटात एक डोसा तयार होतो। इतके झटपट आणि इतके मस्त होतात आणि तुम्ही कोणत्याही चटणी सोबत हे डोसे खाऊ शकतात। आपण आता त्याच्यावर ताट ठेवून देणार आहोत 4 तासासाठी। 4 तासानंतर आपण परत बघूया। छान असे भिजून झालेले आहेत, बघू शकता। आता आपण ना हे पाणी आपल्याला तसंच ठेवायचं आहे। आधी आपण स्वच्छ असे धुवून घेतले होते। आता आपण मिक्सरच्या भांड्यात छान असं वाटून घेणार आहोत। मिक्सरला लावून ग्राइंड करून घेणार आहोत व्यवस्थित। या पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला अगदी सोपी आणि सहज करता येणारी रेसिपी पूर्ण समजेल। आता आपण मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेणार आहोत। थोडं पाणी टाकून घेतलं। आता मिक्सरला फिरून घेऊया। बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं दळून घेतलेलं आहे मिक्सरला लावून, आणि व्यवस्थित धुवून घेणार आहोत। आणि बघू शकता अगदी पातळही नाहीये आणि जास्त घट्ट पण नाहीये, अगदी व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण त्याच्यात चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत। व्यवस्थित चाळून घेणार आहोत मिश्रण। आता तव्याला तेल लावून घ्यायचं ह्या पद्धतीने। व्यवस्थित तवा तापू द्यायचा आहे। अगदी झटपट असे आपण कुरकुरीत डोसे बनवणार आहोत। मी अशा पद्धतीने तव्याला तेल लावून घेते। पहिल्या वेळेला थोडे जास्त तेल लावायचे। छान आता आपण डोसे टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। बघू शकता एकाच डायरेक्शनने छान असा पसरून घेणार आहोत। अगदी झटपट बघू शकता मस्त असा डोसा रेडी होतो। अगदी वेळ न वाया घालवता अगदी क्रिस्पी तयार होतो, बघू शकता, आणि कुरकुरीतही होतो अशा पद्धतीने। आणि तेलाचा कमी वापर करून सुद्धा छान असे डोसे तयार होतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला डोसा आणि चीज डोसा, वाटलं कोणत्याही पद्धतीने तुम्ही पनीर डोसा असं बनवू शकतात। मस्त अशी छान अशी रेसिपी आहे, नक्कीच करा। आणि मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता अगदी सहज तयार होतात। आता मी दुसरा सुद्धा तुम्हाला करून दाखवते। अगदी मस्त आणि पातळ असा छान जाळीदार तयार झालेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा तेवढाच होतो। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।